सॉरी सुरू करा। मागण्या होत्या, काय त्यांच्या मागण्या आपल्याकडनं मान्य करण्यात आलेल्या आहेत? कुठल्या मागण्या आहेत की ज्या आज मान्य होऊ शकल्या नाही ते सरकार पातळीवर? आणि 15च्या 15 मागण्या मान्य झालेल्या आहेत। फक्त काही मागण्यांना वेळ लागतो कधी शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी। त्याच 15 पैकी काही ज्या आहेत त्या चौकशी अंती काही जे निर्णय होणार आहेत ते सर्व आंदोलक 25 दिवस जवळपास चालत आलेले होते, नाशिक पर्यंत आले। याआधी यांना का थांबवता आलं नाही? कुठे सरकार कमी नाही, त्याआधी पण आम्ही प्रयत्न केले, पण काही मागण्यांना वेळ द्यावा लागतो जसं म्हटलं तसं, आणि मग वेळ दिल्यानंतर त्या मागण्या आता मान्य झालेल्या आहेत। एक आणखीन एक त्यांनी आता म्हणणं मांडलं आहे, आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे, फक्त ते पूर्णपणे स्थगित झालेलं नाही। 1 महिन्यामध्ये त्यांच्या मागण्या झाल्या नाहीत पूर्ण, तर ते नाशिकपासून मुंबईकडे जाणार आहेत। तर महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या मागण्या होतील पूर्ण? ऑलमोस्ट सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। काही शासकीय कारणास्तव ज्या डिले होणार आहेत ते त्यांनाही माहिती आहे की त्याला किती वेळ लागतो लिगली त्या सगळ्या करून घेण्यासाठी, त्यामुळे असं काही परत होणार नाही। पोलिसांनी अत्याचार केला हे तुम्ही देखील काही प्रमाणात मान्य केलं, सुरेश अण्णांनी देखील मान्य केलं, त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीये? केवळ निलंबनाची कारवाई केली जाते। हे बघा, पोलिसांवरती पूर्ण त्यांचं चौकशी केल्यानंतर निश्चितच गुन्हे दाखल केले जातील, पण त्यावेळेसची तिथे जी परिस्थिती होती ती हाताळण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचललं असणार, त्याच्यामुळे ती चौकशी झाल्यानंतर त्यांच्या गुन्हे दाखल होतील। असं म्हणणं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे परिस्थिती हाताळत असताना ज्या गाड्यांवरती बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहे, स्टिकर आहे, त्या गाड्या पोलिसांनी फोडल्या असं ते म्हणतात। नाही, एक किंवा 2 पोलिसांनी ज्यांनी पर्पजफुली तसं केलं त्याला निलंबनाचं आम्ही निलंबन केलेलं आहे, पण इतरांनी तसं केलेलं नाही आहे तर जाणीवपूर्वक पोलिसांवरती पण कारवाई म्हणजे होणार नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार। यांनी ज्या मागण्या मागितल्या आहेत निलंबनाच्या कारवाईच्या परत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे, हे सगळ्या गोष्टी होणार आहेत? होणार आहेत, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच सगळी कारवाई होणार। मात्र या सगळ्या दरम्यान आमदार सुरेश धस असं म्हणाले की पोलिसांवर कारवाई करणे संयुक्तिक होणार नाही, ते आपलेच पोलीस आहे, त्यांना या सगळ्या दरम्यान हे बघा, मीही जे आता बोलली की संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत कायदा व सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं पहिलं कर्तव्य आहे, आणि जी परिस्थिती परभणी शहरात त्या दिवशी झाली होती ती हाताळण्यासाठी पोलिसांनी थोडा अतिरेक जास्तीचा केला असेल। त्या 2-4 पोलीस ज्यांच्यावरती ह्या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं समजा रोष होता, त्यातले 3 जणांना 4 सस्पेंड केलेलं आहे, 5 जणांना सस्पेंड केलेलं आहे, आणि पुढच्या पण ज्या लोकांना सस्पेंड करा अशी मागणी होती पण ती चौकशी पूर्ण केल्याशिवाय ती कारवाई होणार नाही। कारण की बघा, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांना अधिकार दिले ते वापरून त्यांना ते कारवाई करावीच लागणार शांतता ठेवण्यासाठी। त्यामुळे मदतीच्या रकमेचा उल्लेख झाला, तफावत त्याच्यामध्ये आहे 15 की 10, नेमकी कशी मदत केली जाणार? आता तरी 10 केलेली आहे आणि आम्ही पुढच्या 5 साठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। 12 पोलिसांवर कारवाई करावी अशी एकंदरीत आंदोलकांची मागणी। पण ते चौकशी अंती ते दोषी आढळले तर होईल कारवाई त्यांच्यावर। नार्को टेस्ट करावी अशी देखील मागणी आहे, तर त्या संदर्भात काय प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यासाठी। आपण आता मोर्चाच्या काय ठरवलं? आमचा आज 23वा दिवस होता लॉंग मार्चचा, आणि आमच्या जिल्ह्याच्या